नमस्कार, माझे नाव आहे अनुराधा भिडे आणि मी डॉक्टर बाग फ्लॉवर रेमेडीचे क्लासेस घेते. डॉक्टर बाग यांनी ज्या पुष्पौषधींचा शोध लावला त्या प्रामुख्याने मनाच्या कारक म्हणजे मनाचा जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी माणसाने स्वतःच्या मनाचा शोध घ्यावा आणि त्याप्रमाणे त्यातल्या औषधी स्वतःवर आजमावून पाहाव्यात. हा त्यातला मुख्य उद्देश आहे. त्या औषधींविषयीचा क्लास अर्थातच ऑनलाईन वर्ग मी घेते आणि राधाश्रीचे बोल या नावाने हे क्लास घेतले जातात. कारण मी संख्याशास्त्र म्हणजे न्यूमरोलॉजीसुद्धा शिकले आहे आणि त्याप्रमाणे न्यूमरोलॉजी करून मी राधाश्रीचे बोल हे माझ्या क्लासेसचं नाव ठरवलं आहे. असो, सध्याच्या जमान्यामध्ये लग्न लांबत चाललेली आहेत. मी मागचे 2-4 दिवस पुस्तक जे वाचत आहे, गुरु विवेकी भला, ज्याच्यामध्ये अंजली जोशी या लेखिकेने तिच्या सरांविषयी किमो फडके या सरांविषयी लिहिलं आहे की जे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी या मनाशी निगडित थेरपीचा प्रचार करणारे भारतातले पहिले प्रणेते होते किंवा त्यांनी प्रसार केला, ज्या थेरपीचा शोध डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी लावला होता. डॉक्टर अल्बर्ट एलिस आपल्यातून जाऊन खूप वर्ष झाली आणि किमो फडके सरही आता आपल्यात नाहीत. मात्र त्यांचे काम त्यांच्या शिष्या अंजली जोशी यांनी गुरु विवेकी भला या पुस्तकात लिहिले आहे. अशा या गुरु आणि शिष्येच्या संवादामध्ये सरांच्या लग्नाविषयी जेव्हा अंजली जोशी यांनी सरांना प्रश्न विचारला तेव्हा ते काय म्हणतात ते पाहूया. पान नंबर 214-215 वरचा हा संवाद आहे. यांच्यामध्ये खूप मोकळेपणाने अनेक विषयांवर चर्चा होत असे. काही गोष्टी जेव्हा आपण मुलांना सांगू शकत नाहीत अशा वेळेला पुस्तकं खूप चांगलं काम करतात. आपण त्यांच्या हातात पुस्तकं देऊ शकतो. तर जेव्हा जोशी ताईंनी सरांना प्रश्न विचारला, लग्न केल्याचा तुम्हाला कधी पश्चाताप होतो का? मी एकदा सरांना विचारलं होतं. त्यावर ते म्हणाले होते, घडून गेलेल्या गोष्टी मी उगाळत बसत नाही, त्यांना मी पूर्णविराम देतो. मी फक्त एवढंच म्हणेन की लग्न केल्याचे जसे फायदे तोटे आहेत तसे लग्न न केल्याचेही आहेत. लग्न न केल्याचा मला सर्वात झालेला फायदा म्हणजे माझं आयुष्य मी स्वतःला हवं तसं जगू शकलो. रुपारेल असो नाहीतर अटीरा, नोकरी सोडावीची वाटली तेव्हा चटकन सोडू शकलो. मुंबई विद्यापीठातली कमी पगाराची नोकरी स्वीकारू शकलो. पूर्ण वेळ कन्सल्टंट होण्यासाठी चांगलं बस्तान बसलेल्या पोचखानवालातल्या नोकरीवर लाथ मारू शकलो. REBTच्या प्रसारासाठी जीवन समर्पित करू शकलो. मला विचारणारही कुणी नव्हतं आणि मीही कुणाला उत्तर द्यायला बांधील नव्हतो. मला स्वातंत्र्य अतिशय प्रिय आहे. मग त्यासाठी खाणं पिणं राहणं यात कुठलीही तडजोड करायला मी तयार असतो. संसाराचे पाश असते तर हे कितपत साध्य झालं असतं माहीत नाही. कारण तेव्हा तुम्ही एकटे नसता, तुमचं कुटुंब असतं. अनेक तडजोडी कराव्या लागतात, प्राधान्यक्रम बदलावे लागतात. तसं मला करावं लागलं नाही. माझं स्वातंत्र्य मी जपू शकलो. आणि तोटे? मी विचारलं. सगळ्यात मोठा तोटा म्हणजे मी स्त्री सहवासाला मुकलो. तो मला कधी मिळालाच नाही. विद्यार्थिनींचा सहवास मिळतो ते वेगळं, पण जिला आपण आपली म्हणू शकू, जी सर्वार्थाने आपल्याशी एकरूप होऊ शकेल अशी स्त्री, असा सहवास न मिळाल्याचे काहीतरी परिणाम होत असतील ना, ते झाले असतील माझ्यावर. आणि दुसरा तोटा म्हणजे तुम्ही एकटे राहता. कधी कधी खूप एकाकीपणा येतो. मी खरं तर अंतर्मुख स्वभावाचा आहे. पुस्तकात रमतो, तरीही हा एकाकीपणा मला छळतो. मग इतरांचं काय होत असेल याचा विचारही करवत नाही. असं वाटतं कुणी 4 शब्द बोलावेत, काहीतरी सांगावं, निदान माणसांचा आवाज तरी ऐकावा. पण समोर फक्त 4 भिंती आपासून उभ्या असतात.
त्या मला खायला उठतात. मी स्तब्ध होऊन ऐकत होते. तू मला रोज न चुकता फोन करतेस. मला खूप बरं वाटतं. तुझा आवाज ऐकला की चैतन्य येतं. माणसात आल्यासारखं वाटतं. तू भरल्या संसारात आहेस. रोज मला फोन करणं तुझ्यासाठी तितकं सोपं नसेल याची कल्पना आहे मला. मी तुझा ऋणी आहे. तू नाही फोन केलास तरी मी ते समजू शकतो. माझे डोळे उष्ण झाले. मला बोलताच येईना. मी लग्न केलं नसलं तरी एक मात्र नक्की, लग्न न करण्याचा सल्ला मात्र मी कुणाला चुकूनही देणार नाही. हल्ली स्त्री सहवासासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत, पण एकाकीपणाचं काय, तो पेलणं फार अवघड आहे. सरांच्या आयुष्यात एखादी स्त्री आली असती तर त्यांचा एकाकीपणा कमी झाला असता. पण जोडीदार असूनही प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ कुठल्या तरी टप्प्यावर येतेच की जोडीदारातला एक सोडून जातो आणि दुसरा मागे उरतो. मग त्या उरलेल्या जोडीदारालाही एकाकीपणा असा छळत असेल. पण संगत अनुभवून जोडीदाराच्या वियोगामुळे येणारा एकटेपणा वेगळा असतो. प्रत्यक्षात अनुभवलेल्या क्षणांच्या स्मृती साथीला असतात. त्यात अनुभवांची कृतार्थता असते, कृतीचं साफल्य असतं. सर अनुभवत असलेल्या एकाकीपणात यातलं काहीच नसतं. साथीला असतात फक्त कल्पनाचित्र. पण त्या कल्पना आहेत, ते वास्तव नाही याची दुखरी जाणीव एकाकीपणाच्या डागण्या जास्त तीव्र करत असेल का? मी एकदा सरांना विचारलं होतं, सर तुम्ही आयुष्यात काही मिस केलंय का? सर म्हणाले, सगळ्यांनाच आयुष्यात सगळंच मिळत नाही. सगळ्यांचंच काहीतरी मिस होतं. पण माझ्यापुरतं सांगायचं तर मी सांगेन की मी सर्वात जास्त मिस केलं ते स्त्रीचं प्रेम. फार थोड्या भाग्यवंतांना ते मिळतं. त्यांना काय म्हणायचंय ते माझ्या लक्षात आलं. त्यांना अभिप्रेत होतं ते प्रगल्भ स्त्रीचं प्रगल्भ प्रेम. तसं मिळालं असतं तर त्यांच्या उजाड वैराण आयुष्यात ओयासिस फुलला असता. तिच्यावर त्यांनी भरभरून प्रेम केलं असतं. तिला परोपरीने जपलं असतं. नाना तऱ्हांनी खुलवलं असतं. तिला आनंद देण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं असतं. आणि हे सर्व त्यांनी अत्यंत एकनिष्ठतेने केलं असतं. एकनिष्ठतेत त्यांची बरोबरी कुणी करू शकलं नसतं. सरांचं घर मी निरखून पाहू लागले. शिस्तीत मांडलेल्या आणि जागच्या जागी ठेवलेल्या वस्तू, चकचकीत फरशा, लखलखीत ओटा, स्वच्छ चकाकणारी भांडी, सगळं अगदी नीटनेटकं, जिथल्या तिथे ठेवलेलं. पण तरीही एक सुन्न शांतता होती. ती पूर्वीही मला जाणवायची, पण आता वाटायला लागलं या घरात खरंच एक स्त्री हवी होती. तिच्या हसण्या बोलण्याचा आवाज घरात भरून राहिला असता. तिच्या पावलांचा आवाज, तिच्या हालचालींचा आवाज, तिच्या अस्तित्वाचा आवाज. घरातली सुन्न शांतता मग मिटून गेली असती. घरातल्या भिंतींना ऊब आली असती. घरातली शिस्तीची गडी कदाचित विस्कटली असती. पण त्या विस्कटण्यातूनही घराला घरपण आलं असतं. घरामध्ये फक्त प्रेम भरून राहिलं असतं. मग कदाचित सरांची ध्रुवावर असणारी वैशिष्ट्य मध्यबिंदूकडे सरकत आली असती आणि त्यांच्या धारदार शब्दांची धारही कदाचित बोथट झाली असती. कवयित्री पद्मा गोळे यांची बाभळीची कविता मला आठवू लागली. बहुधा त्यांच्या श्रावणमेघ या काव्यसंग्रहात मी ती वाचली होती. तेव्हा वाचलेल्या ओळींचा अर्थ आता नव्याने गवसायला लागला. कवितेच्या ओळी होत्या, नुकतीच वयात येऊ लागलेली बाभूळ, नुकतीच वयात येऊ लागलेली बाभूळ तुम्ही पाहिली आहे का? नसली पाहिली तर मुद्दाम थांबून पहा. तशी काही ती दुर्बीण नाही ना पाहायला. कोणत्याही शेताच्या बांधाने गेलात किंवा गावाबाहेर कोणत्याही रस्त्याच्या कडेला नजर टाकली तर दिसेल ती तुम्हाला. सहज सौंदर्याने नटलेली, फुललेली, नाजूक हिरवीगर्द पाने, सुगंधित पिवळी फुलं, शेलाटा बांधा, दृष्टीला न खुपणारे कोवळे काटे, ज्यांचं स्पर्श सुख एकदा तरी अनुभवून पाहावं असं वाटायला लावणारे. पण मला ठाऊक आहे, तुम्ही बाभळीकडे न पाहताच जाल. बाकी गेलात तरी तिचं सौंदर्य कोमेजणार नाही. फक्त काटे रक्त काढण्या एवढे राठ होतील, एवढंच. अशा या पुस्तकात वारंवार अंजली जोशी आणि त्यांचे सर दिवंगत किमो फडके, ज्यांनी REVTचा प्रचार केला, आणि अल्बर्ट एलिस यांच्याबरोबर त्यांचा
अनेक वर्ष पत्रव्यवहार सुरू होता मानवी मनासंबंधी. त्यातल्या अनेक घटना, अनेक गोष्टी या पुस्तकात नमूद केलेल्या आहेत. सध्याच्या काळात ताणतणाव वाढत आहेत आणि लोकांना गरज आहे ती काही वेळेला मानसोपचार करून घ्यायची. पण जर का ते आपल्याला आटोक्यात आणता येणार असतील तर डॉक्टर बाग फ्लॉवर रेमेडी ही जरूर तुम्हाला मदत करते. ती समजून घ्या. अनेक लोक शिकवत असतील, त्यात मीही एक आहे. राधाश्रीचे बोल आजचं वाचन इथेच थांबवते आणि हे पुस्तकही मला त्यातले काही भाग वाचून दाखवायचे होते, म्हणून त्याचं वाचनही म्हणजे या पुस्तकाचं वाचनही इथेच थांबवते. पुढच्या भागात असंच काहीतरी वेगळं पुस्तक घेऊन भेटूयात. वाटलं तर डॉक्टर बाग फ्लॉवर रेमेडीबद्दलही काही पुस्तकं आहेत, त्यांच्याबद्दलही आपल्याला वाचता येईल, बोलता येईल. तुम्ही कमेंटमध्ये कळवा जरूर काय तुम्हाला वाटतं ते. धन्यवाद. पुन्हा एकदा राधाश्रीचे बोल. धन्यवाद.